मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी काल 5 सप्टेंबर रोजी दिवसभरामध्ये घडलेल्या सर्व घडामोडी संक्षिप्त स्वरूपात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी अभिलाल देवरे हे धुळे येथील सुट्रेपाडा येथे गेल्या 12 दिवसापासून आमरण उपोषण करतात। काल सुट्टीचा दिवस असला तरी प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली, पण त्याबरोबरच जे महाराष्ट्राचा कौशल्य विभागाचे आयुक्त आहेत त्यांच्याकडून एक संतापजनक पत्र अभिलाल देवरे यांना देण्यात आलं। या पत्रामध्ये स्पष्ट सांगितलंय की आम्ही ज्यावेळेस तुम्हाला डबल जॉइनिंग दिली होती, रिजॉइनिंग दिली होती, त्यावेळेस आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला नोकरी मागता येणार नाही आणि तुम्ही फक्त हे 5 महिनेच या आस्थापनेमध्ये काम करू शकता किंवा प्रशिक्षण घेऊ शकता। आणि ते पत्र घेतल्याच्या नंतर अभिलाल देवरे हे सुद्धा संतापले। त्यांनी ते अधिकाऱ्याकडून पत्र स्वीकारलं सुद्धा नाही। त्यानंतर माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी सुद्धा ते पत्र पाहिल्याच्या नंतर त्यांचा सुद्धा राग अनावर झाला। त्यांनी सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून सरकारला चांगलंच झापलं। पाटील साहेबांनी पुन्हा धुळे जिल्ह्याच्या निवासी जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेतली। त्याबरोबरच ते काल धुळे जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची सर्वांची भेटीगाठी घेणार होते आणि अभिलाल देवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विनंती करणार होते। पण मित्रांनो, नक्की चाकूरकर साहेब जे म्हणतायत की हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे आणि या सरकारला लवकर जी प्रशिक्षणार्थ्यांची माया येणार नाही ते खरं आहे। यासाठी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना रोजगार जर मिळवायचा असेल तर लढावं लागणार आहे। असं म्हणून चालणार नाही की तुकाराम बाबा, बालाजी पाटील चाकूरकर साहेब, अभिलाल देवरे किंवा अनुप चव्हाण सर, हरिभाऊ राठोड साहेब, साबळे साहेब हे सर्व लढतायत आणि आपण घरी बसून हा संघर्ष पाहू तर तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळणार नाही। तर तुम्हाला हक्काची भाकर खायची असेल तर तुम्हाला मोठ्या संख्येने जिथे आंदोलन असतील, उपोषण असतील किंवा कोणते मोर्चे असतील तर सहभागी होणं अनिवार्य आहे, तरच तुम्हाला कायमस्वरूपीचा रोजगार मिळू शकतो। आता ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलाय त्या प्रशिक्षणार्थ्यांना विचारा की त्यांना कसं कार्यमुक्तीची पत्र देण्यात आलंय। आता ते जे पत्र देण्यात आलंय या पत्राचा कुठे म्हणजे जे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे त्या प्रमाणपत्राचा कुठे उपयोग होणार नाही आणि ते कार्यमुक्त झालेत। त्यामुळे जे प्रशिक्षणार्थ्यांचं अद्याप प्रशिक्षण संपलेलं नाही त्या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही मोठ्या संख्येने प्रत्येक आंदोलनामध्ये, उपोषणामध्ये किंवा कोणतेही आंदोलन उपोषण असतील त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहा, म्हणजे जेणेकरून तुमचा कार्यकाळ संपायच्या अगोदर काहीतरी निर्णय होईल आणि तुमचा कार्यकाळ पुढे वाढेल। हीच अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। तुमच्या ज्या मनातील प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारा। व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।